सासरा आणि जावाई एका टेबलवर बसून पितात, बाप आणि मुलगा एका टेबलवर बसून पितात. तर बाप आणि मुलगा जर एका टेबलवर बसून पित असेल, होणाऱ्या जावयाने सज्जन असावं अशी अपेक्षा का करावी आपण जर स्वतःमध्ये बदल करू शकलो नाही, दुसऱ्यामध्ये काय बदल? लग्नामध्ये बकरी भेट म्हणून दिली, पण झालं असं तिचा नवरा अस्सल दारुड्या निघाला. रोज दारू पिऊन यायचा, काही खायचा, काही प्यायचा, कसाही वागायचा. आणि मग एक दिवस त्याने काय केलं, रात्रीचे 12 वाजता घेतलं असं पाठीवर टाकलं, शेतात घेऊन गेला, मित्रांना बोलवलं, रात्रभर पार्टी केली. दुसऱ्या दिवशी घरी आला तर बकरी तिथंच उभी होती. हा म्हटला, रात्रीच तर पाठीवर टाकून नेली, इथं कशी काय? बायकोला आवाज दिला, अगं, ती म्हणे, आलात का घरी? म्हणे, हो आलो. ही बकरी इथं कशी? ती म्हणे, रोज ही इथंच असते. नाही, पण आज ही बकरी इथं कशी? पत्नी म्हटली, ही बकरी इथं कशी ते जाऊ द्या, पण काल रात्री 12 वाजता आपल्या घरचं काळं कुट्ट कुत्र पाठीवर टाकून तुम्ही नेलं तरी कुठं? म्हणजे रात्रभर काय खाल्लं याने? एवढा विचित्र माणूस आहे, तो काय खातो त्याचं त्याला पत्ता नाही, त्याचं त्याला कळत नाही तो काय खातो. आज एवढं सुंदर शरीर आहे, काजू खावं माणसाने, बदाम खावी, चांगले चांगले पदार्थ खावे, या शरीरात आम्ही खर्रा टाकतो, गुटखा. काही लोकांच्या तोंडात तर 12ही महिने भरलेलाच असतो, त्यांना बोलता येत नाही. त्यांना काही म्हणा, अरे बोलताच येत नाही, तोंडातच भरलेला असतो. असं म्हणतात, खर्रा जर रात्रभर तोंडामध्ये ठेवला ना, तर एका रात्रभरात आपला गाल सडून जातो. ब्रश सकाळी जर तोंडामध्ये घातला ना, दात घासायला, तर इकडून टाकलेला ब्रश इकडून बाहेर निघतो. एवढा घातक आहे. पण माणसाला, अरे त्या तंबाखूच्या पॅकेटवर लिहिलं असतं, तंबाखू शरीरासाठी चांगला नाही, याने अनेक रोग, कॅन्सर सारखे रोग होण्याची शक्यता आहे, तरी माणूस ते खातोच. आज माणूस काही खायला लागला, कसंही वागायला लागला, काही सुद्धा प्यायला लागला. माणसाने सुंदर सुंदर पेय प्यावे, चांगलं चांगलं प्यावं, आज तो दारू प्यायला लागला. पण तेवढ्याने बरं आहे, देवळामधील लोक दारू पित नाही, कारण देवळात राहतात ना. देवळात म्हणजे मंदिरात, देऊळ म्हणजे मंदिर. तेवढ्याने बरं आहे, आपल्या गावातील लोक दारू पित नाही. तुम्ही म्हणाल, काय सांगावं ताई, बुवा घरी चालत सरळ येतच नाही हो, लेझिमच खेळत येतो. 4-5 लोक उचलूनच आणतात रोज. काय सांगावं तुम्हाला, झाकली मोठ, हा 6 लाखाची. काय सांगावं तुम्हाला. म्हणून काही लोक मदिरा पान करतात. मी नेहमी सांगत असते, बाटलीने माणसाचं आयुष्य संपत गेलं. मनुष्य जन्माला आला, तोंडाला लागली दुधाची बाटली. आणखी मोठा झाला, शाळेत जायला लागला, तोंडाला लागली पाण्याची बाटली. मोठा झाला, कॉलेजमध्ये जायला लागला, आता तोंडाला लागली कोका कोलाची बाटली. पण ती काही त्याला बरी नाही वाटली, म्हणून मग बियरची बाटली पिऊन याच्या खिशाची तिजोरी आटली. मग अस्सल गावरान देशी दारूची बाटली. पण त्या बाटलीने त्याचं संपूर्ण जीवन त्या ठिकाणी वायाला जायला लागलं. देशी दारूची बाटली पिऊन त्याची त्वचा फाटली, त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर पुन्हा सलाईनची, बोलत चला, सलाईनची. अरे म्हणा ना, बाटली म्हणायला काय, तुम्ही पित नाही ना, मग म्हणायला पाहिजे. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर पुन्हा सलाईनची बाटली. पण त्या बाटलीचा काही उपयोग झाला नाही, याने प्राणज्योत मिटली. प्राणज्योत मिटल्यानंतर पुन्हा अंगाचा उग्र वास येऊ नये म्हणून पुन्हा अत्तेराची बाटली. शेवटी नेलं याला, शेवटी स्मशानात नेल्यावर याच्या अंगावरती लाकडं टाकली आणि पुन्हा मग त्या ठिकाणी रॉकेलची बाटली टाकली. याची चिता पेटली, जीवनाची सगळी हौस मिटली, पण बाटली काही सुटली. तुम्ही पण नाहीच म्हणता. लोकांची तयारी इथपर्यंत आहे. तुम्हाला सांगू,
आज लोकांची तयारी इथपर्यंत आहे. लोक म्हणतात बायको सोडीन पण दारू सोडणार. या जगातला विचित्र व्यवहार. आज ज्या मुलाच्या ओठावर मिशी सुद्धा आली नाही ना, त्यालाही कोणत्या ब्रँडची दारू प्यायची चांगलं कळतं महाराज. काही असे रस्त्यावर कुठेतरी पडलेले असताना दिसतात, काही कुठे नाल्यात पडलेले दिसतात. आणि काही लोक म्हणतात दारूमध्ये नशा आहे. नशा दारूत नाही, नशा माणसात आहे. जर दारूत नशा असती तर तिकडे बिअर बार मधल्या बाटल्या सुद्धा थैया थैया नाचल्या असत्या. नशा माणसात आहे. माणूस घोटभर घेतो, भरपूर अंगात आणतो. त्याला किती मोठा फुटाचा रस्ता असू द्या, तो रस्ता सुद्धा त्याला काय पडतो, कमी पडतो. या व्यसनाने, या दारूच्या पायी संपूर्ण जीवन. अरे ज्या घरात एखादा पुरुष दारू पित असेल ना, त्या घरातल्या स्त्रीला सुद्धा सन्मानाचं स्थान समाजात मिळत नाही. त्याच्या पत्नीकडे समाज चांगल्या दृष्टीने बघत नाही. तरुण मुलगी घरात असेल ना, तिच्याकडे वाकड्या दृष्टीने, कुदृष्टीने बघायला सुरुवात करतो. घरात लहान मुलं असते, ती सुद्धा बापाच्या माग माग सुरुवात करतात. काही लोक बिड्या पितात, त्याचे सुद्धा अनेक अनेक ब्रँड आहेत, अनेक अनेक नाव आहेत. म्हणून पिण्याकरिता भरपूर चांगल्या गोष्टी या जगात आहे, पण या व्यसनाच्या मार्गाला आपण जाऊ नये. कधी कधी आपण या मार्गाला गेल्यावर आपल्या घरात लहान मुलं असतील ना, ती सुद्धा या मार्गाला लागल्याशिवाय राहत नाही. बऱ्याच घरामध्ये तर असं बघायला मिळतं, सासरा आणि जावाई एका टेबलवर बसून पितात. बाप आणि मुलगा एका टेबलवर बसून पितात. तर बाप आणि मुलगा जर एका टेबलवर बसून पित असेल, होणाऱ्या जावयाने सज्जन असावं अशी अपेक्षा का करावी आपण? आपण जर स्वतःमध्ये बदल करू शकलो नाही, दुसऱ्यामध्ये काय बदल करू शकतो आपण? एकदा की नाही एक छोटा मुलगा होता आणि त्याला फार जास्त गुळ खायची सवय होती. फार जास्त गुळ खायची सवय. एक साधू त्या ठिकाणी होते, त्यांच्याकडे त्या आईसाहेब घेऊन गेल्या आणि सांगायला लागल्या, महाराज माझ्या मुलाला थोडं मार्गदर्शन करा ना. माझा मुलगा एवढा गुळ खातो, एवढा गुळ खातो, भयानक गुळ या ठिकाणी खातो, काहीतरी मार्गदर्शन करा. महाराज म्हटले, असं आहे का, तुम्ही याला 7 दिवसानंतर घेऊन या. त्यावेळेला त्या आईसाहेब घेऊन गेल्या घरी आणि 7 दिवसांनी पुन्हा घेऊन आल्या. त्यावेळेला ते महाराज सांगतात, बेटा अरे गुळ खाणं जास्त चांगलं नाही, गरम असतो, कमी खाल्ला पाहिजे. जास्त गुळ खाऊ नये, जास्त गोड पदार्थ खाऊ नये. त्यावेळेला त्या आईसाहेबांना प्रश्न पडला, हीच गोष्ट 7 दिवसाच्या आधी नव्हती का महाराज सांगू शकत? महाराज ही गोष्ट तर तुम्ही 7 दिवसाच्या आधी पण सांगू शकले असते. त्यावेळेला ते साधू महात्मा काय म्हटले माहिती आहे? आई 7 दिवसाच्या आधी मी स्वतःच गुळ खात होतो, मग याला काय सांगणार? या 7 दिवसात मी स्वतः गुळ खाणं बंद केला आणि आता त्याला उपदेश करायला लागलो. जी गोष्ट आपण स्वतः करत नाही ती दुसऱ्याला का सांगावी? आपण जर आपल्या घरामध्ये व्यसन करत असू, दारू पित असू, मदिरा पान करत असून मुलाला जर आपण सांगितलं हे पिणं चांगलं नाही, हे करणं चांगलं नाही, मुलगा काय ऐकेल आपलं? लहान मुलं आपण सांगतो ना तसं कधीच ऐकत नाही. आपण जसं करतोय तसं ते करतात. तुमच्या घरी जर एखादे साधू महात्मा आले आणि तुम्ही जर त्यांना सांगितलं, अरे बेटा महाराजांना नमस्कार कर, तो मुलगा काय म्हणेल माहिती? आधी तू कर ना. आणि तुम्ही काहीच सांगू नका त्या मुलाला. महाराज तुमच्या घरी आले ना, तुम्ही स्वतः महाराजांच्या पाया पडा. त्या मुलाला सांगायची गरजच नाही नमस्कार कर, तुमच्या मागे मागे तो पण येईल नमस्कार करायला. ज्या गोष्टी आपण करतोय ना त्याचं अनुकरण लहान मुलं करत असतात. लहान मुलांचा स्वभाव असतो तसा. जसं आपण करताना दिसतोय तसं लहान मुलं करतात. आता माझी मुलगी 4च वर्षाची आहे, पण घरी असताना तिचा कार्यक्रम असतो, अशी एखादी पेटी घेते, बॉटलचा माईक करते, तिथे बसते, देवाचं भजन करते. का? डोळ्यांनी जसं दिसते तशी ती करते. लहान मुलांचा स्वभाव असतो. आपले आई वडील जसं डोळ्यांनी करताना दिसतात ना तसं लहान मुलं करतात. जसं सांगितलं तसं करत नाही, जसं बघितलं तसं करतात. म्हणून हे व्यसनाच्या मार्गाने जाऊ नये, या दारूच्या मार्गाने जाऊ नये. आपल्या घर उद्ध्वस्त त्या ठिकाणी करू नये, आपला संसार उद्ध्वस्त करू नये.
सिगारेट माणसाने पिऊ नये, बिड्या पिऊ नये, या वाममार्गाला जाऊ नये. आपण कदाचित या मार्गाला गेलो नाही ना, आपल्या मुलांना आपोआप चांगल्या सवयी लागतात. आणि म्हणून काहीही पिणं, काहीही खाणं आणि या शरीराची नासाडी करून घेणं. बघा, एका मुलीचं लग्न झालं, तिच्या पित्याने लग्नामध्ये तिला 50,000चं कपाट प्रेझेंट म्हणून दिलं. लग्न झाल्यावर मुलगी सासरी नांदायला गेली. काही दिवसांनी बाप आला आणि बघतो तर काही संपूर्ण घर पाहिलं पण कपाटच दिसलं नाही. बापाने विचारलं, का गं ताई, लग्नात इतकं सुंदर कपाट मी तुला भेट म्हणून दिलं, ते कपाट कुठे आहे? म्हणे, बाबा गाईच्या गोठ्यात आहे. हां, 50,000चं कपाट गाईच्या गोठ्यात. बापाने जाऊन पाहिलं, जसा दरवाजा उघडला ना, त्या कपाटात काय होतं माहिती आहे तुम्हाला? त्या कपाटात कुटार भरलेलं होतं. तुमच्या भागात तुम्ही काय म्हणता? गाई बैलांना चारण्याचं साठी कुटारच म्हणता का? कुटार त्या कपाटात भरलेलं होतं. मला सांगा, तो मनुष्य किती मूर्ख असेल ना? एवढ्या 50,000च्या कपाटामध्ये कुटार भरून ठेवलंय. बापाला राग आला, मुलीलाही घेऊन गेला आणि कपाटही घेऊन गेला. दृष्टांत संपला. माझा सिद्धांत असा आहे, हा देह जो आपल्याला सुंदर दिसतोय ना, हा सुंदर देह म्हणजे कपाट आहे. त्या कपाटाची किंमत 50,000 आहे, पण याची किंमत आपण ठरवू शकत नाही. या सुंदर अशा कपाटामध्ये आपण गुटखा, दारू, मदिरा, तंबाखू, अनेक प्रकारचं वाईट व्यसनरूपी कुटार या शरीरामध्ये टाकतो. खरंच ज्या भगवंताने, ज्या बापाने हे कपाट या ठिकाणी पाठवलं, त्याला खरंच आनंद होत असेल का? अजिबात नाही. मग तो काही वर्ष वाट बघतो आणि काय करतो? आपलं कपाट घेऊन जातो जे या ठिकाणी पाठवलं. म्हणून या वाईट मार्गाने माणसाने जाऊ नये, काही खाऊ नये, काही पिऊ नये. एवढं सुंदर नरदेह आपल्याला दिलेला आहे, याचं सार्थक या ठिकाणी करून घेतलं पाहिजे. आज एवढे मोठे लोक आपण या ठिकाणी बसलेला आहात, एखादं जनावर दिसतं का आपल्याला बसलेलं? अजिबात नाही. का? त्यांना ती बुद्धी नाही. प्रत्येक व्यक्तीला आहार, निद्रा, भय आणि मैथून ह्या चारही बुद्धींचं दिलेलं आहे. सर्वांना ज्ञान आहे. जेवायचं कसं हे जन्माला आलेल्या 1 तासाच्या मुलाला सुद्धा सांगावं लागत नाही. बाळ जन्माला येतं आणि लगेच त्याला आईच्या स्तनाला लावल्या जातं. त्या बाळाला सुद्धा कळते आईचं दूध कसं प्यायचं, जेवण कसं करायचं हे त्या बाळाला शिकवायची गरज पडते का? अजिबात नाही. गाय जेव्हा वासराला जन्म देते ना, काही वेळ 2, 4, 10 मिनिट ते वासरू असं गप्प बसून असतं. मग थरथर 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 कापत उभं होतं. बरोबर गाईच्या कासेजवळ जातं. त्या गाईची कास कुठे आहे आणि दूध कसं प्यायचं हे त्या वासराला सुद्धा सांगावं लागत नाही. महाराज, जेवणाचं ज्ञान प्रत्येकाला आहे, झोपेचं ज्ञान प्रत्येकाला आहे, झोप प्रत्येकाला आहे, भीती प्रत्येकाच्या मनात आहे, आणि संसाराचं ज्ञान सुद्धा प्रत्येक व्यक्तीला आहे. काही लोक अभिमानानं सांगतात, आम्हाला 4 मुलं आहेत महाराज. एवढा अभिमान करू नका. कुत्र्याला एका वेळेस 6 होतात. काय अभिमान करायचा आहे त्याच्यामध्ये? हे सर्व ज्ञान प्रत्येक जीवाला आहे, आहार, निद्रा, भय, मैथून. पण मनुष्य जन्मीचे ज्ञान अधिक त्याहुनी माणसाच्या जन्मातलं, मनुष्य जन्मातलं जे ज्ञान आहे ना, हे अधिक जास्त आहे. विचार सागराचं चिंतन जनावर करू शकत नाही, आपण करू शकतो. ज्ञानेश्वरी जनावर वाचू शकत नाही, आपण वाचू शकतो. आणि सुंदर अशी भगवतीची ही कथा जनावर ऐकू शकत नाही, आपण ऐकू शकतो. म्हणून पुन्हा पुन्हा या मनाला सांगितलं पाहिजे, ज्याप्रमाणे सीतामाईने सांगितलं, जीव बिनु देह, जीव आहे तोपर्यंत देहाला किंमत आहे. फार मोठी नदी आहे, थेंबभर पाणी नाही, काय किंमत आहे त्या नदीला? जेव्हा पाणी असेल तेव्हा नदीला काय आहे? किंमत आहे. तैसी अनाथ पुरुष बिन नारी. हे स्वामी, जरी मला आज एवढा मोठा राजमहल या ठिकाणी असेल, पण तुमच्याशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे. नाथ सकल साथ तुम्हारे, माझं सगळं सुख दुःख तुमच्या सोबत आहे. सीतामाई सांगायला लागली.